नमस्कार श्रोते हो. इंद्रधनुष्य या कार्यक्रमामध्ये मी पूर्वा आपलं स्वागत करते. श्रोते हो, समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या मुलाखती आपण या कार्यक्रमातून ऐकत असतो. वैयक्तिक प्रगती करतानाच समाजाचं ऋण व्यक्त करण्यासाठी अनेक संस्था कार्यरत असतात. स्वतःच्या ज्ञानाचा उपयोग इतरांनाही व्हावा यासाठी सुरू केलेली सेवा आणि माऊलींच्या अभंगाप्रमाणे इवलेसे रोप लावियलेद्वारी त्याचा वेलू गेला गगनावरी याप्रमाणे सातत्याने मुलांचा शिकवणी वर्ग, अनेक कार्यक्रम, मुलांना व्यासपीठ मिळण्यासाठी केलेले प्रयत्न यातून संस्था बहरत असतात. श्रोतेहो, आजच्या कार्यक्रमात नुकतीच 25 वर्ष पूर्ण झालेली रत्नागिरीतील स्वराभिषेक रत्नागिरी या संस्थेविषयी आपण जाणून घेणार आहोत. त्याकरता संस्थेच्या संचालिका विनया परब मॅडम यांना आपण आमंत्रित केलंय. मॅडम, कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत. धन्यवाद मॅडम. संस्थेला 25 वर्ष पूर्ण झाली, त्याबद्दल देखील आपलं अभिनंदन. मनपूर्वक धन्यवाद मॅडम. श्रोतेहो, यशस्वी पुरुषाच्या मागे त्याची आई, पत्नी म्हणजेच एखादी स्त्री खंबीरपणाने उभी असते असं म्हणतात. पण स्वराभिषेक रत्नागिरी या संस्थेमध्ये परब मॅडमच्या मागे त्यांचे पती आणि त्यांचे भाऊ हे खंबीरपणाने साथ देतात आणि त्यांचे शिष्य, पालक, साथीदार असा बराच मोठा समूह त्यांच्या वाटचालीत त्यांच्याबरोबर नेहमी असतो. चला तर मग जाणून घेऊया त्यांच्याकडून त्यांच्या संस्थेच्या वाटचालीविषयी आणि त्यांच्याविषयी देखील. 25 वर्षाची वाटचाल करत असताना थोडं मागे जाऊन विचार केला तर या संस्थेच्या स्थापनेविषयी थोडंसं सांगा ना. खरं तर हे क्लास म्हणूनच सुरुवात झाली. हां. पण 2002 साली त्यावेळचे पालक डॉक्टर दिलीप पाखरे हां. हे पालक म्हणून घरी यायचे. तर त्यांनी मला हे सुचवलं की तुम्ही म्हणजे संस्था सुरू करू शकता तुम्ही. हां, हां. त्या अनुषंगाने तुम्ही वाटचाल सुरू करा. हां. तुमचं मूळ गाव गोव्यात. हो, म्हणजे तुमचं शिक्षण पण तिकडेच झालेलं. अगदी. हो, आणि तुम्ही दोघंही तिकडचेच. दोघंही तिकडचेच. बदलीच्या निमित्ताने रत्नागिरीमध्ये आलात. हा, म्हणजे ते लग्नापूर्वीपासूनच इथे होते. 2000 साली मी आले. हां. ते 96 पासून इथे होते. बर. आणि मग गोव्यातलं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर रत्नागिरीत आल्यानंतर आपल्याला जे येतंय ते जर लहान मुलांना शिकवलं तर आपला वेळही छान जाईल आणि थोडंसं अर्थार्जन पण होईल. हो, अशा दोन्ही दृष्टीने क्लास सुरू झाले. हो, हो. आणि क्लासमध्ये जशी मुलं येत गेली, त्यांचे पालक भेटत गेले, त्यांच्या सल्ल्यानी म्हणा किंवा त्यांच्या सहकार्याने म्हणा तुम्ही संस्थेची स्थापना केलीत. हो. तर नाव कसं ठरलं? नाव माझ्या मिस्टरांनीच सजेस्ट केलं मला. हां. की स्वराभिषेक हे नाव खूप छान वाटतंय. स्वराभिषेक हां. म्हणजे बाबा आपण विद्यार्थी घडवतोय तर हां. त्याचा एक स्वरांचा अभिषेक हो, हो. या अर्थाने त्याने ते नाव मला सुचवलं आणि तेच आम्ही मग फायनल हां, करून टाकलं. हां, हां. खूप छान आहे नाव. स्वराभिषेक रत्नागिरी. हो. हे नाव आज रत्नागिरीमध्ये कुणाला माहिती नाही असं नाही. कारण संस्थेला 25 वर्ष पूर्ण झाली आणि अनेक विद्यार्थी तुमच्या हाताखाली घडलेले आहेत. सांगायला आनंद होतो की आजही तुमच्याशी ते कनेक्ट आहेत. तुमच्या परिवारामध्ये आजही तुमच्या हाताखालून शिकून गेलेले जे विद्यार्थी हो. विद्यार्थिनी आहेत खरंच. ते तुमच्याशी आजही संपर्कामध्ये आहेत. तुमच्या अनेक कार्यक्रमांना त्यांची हजेरी असते. आवर्जून आहे. आपण थोडं अजून मागे जाऊया आणि तुमच्याविषयी जाणून घेऊया की तुमचं गाव कुठलं आणि तुमचं प्राथमिक शिक्षण कुठे झालं? माझं गाव मोपा, गोवा. हां. पण प्राथमिक शिक्षण माझं घरी संगीत वातावरण होतं. हां. पण तो काळ असा होता की मुलींना कोणी संगीत शिकवत नव्हतं. म्हणजे माझ्या बहिणी होत्या पण त्यांनाही कोणी नाही शिकवलं. हां. तोपर्यंत माझा भाऊ विशारद झालेला होता. तर हां. त्याच्या डोक्यात ही कल्पना आली की अगं आता तू शिकायला हरकत नाही. हं. तशा आता बाहेर मुली गाताना वगैरे तो बघत होता. हं. त्याच्यामुळे त्यांनी पुढाकार घेतला. आईवडिलांना समजावलं की तिला गाणं आपण शिकवूया. आणि त्याने मला गोवा कॉलेज ऑफ म्युझिकमध्ये इंटरव्ह्यूसाठी पाठवलं. 12वी कॉमर्स पर्यंतचं शिक्षण झालेलं होतं. आणि मग संगीतात काहीतरी करावं. हां, त्या दरम्यान हां. मी संगीत नाटकात काम केलं होतं. हां. 10वी, 11वी, 12वी असं 3 वर्ष मी संगीत नाटकात काम केलं होतं. बर. तर त्यावेळी कोणीतरी रसिक विचारायचे की हां. कुठे शिकते ही? हां. खूप छान गाते वगैरे. हां. त्यामुळे त्याच्या डोक्यात ही कल्पना आली कारण तो संगीत नाटकांना चाली द्यायचा हां. आणि त्याच्या नाटकात मी काम करत होते. मग त्याच्याशी ती लोक कनेक्ट होत होती. हां.
त्यामुळे त्याच्या डोक्यात ही कल्पना आली आणि त्याने मला गायन शिकायला पाठवलं हां, म्हणजे. हां, हां. आणि तिथे इंटरव्ह्यू झाला, तिथे सिलेक्ट झाले. हं. त्याच्यामुळे मग पुढे ते बॅचलर ऑफ म्युझिक केलं. हां, हां. हे झालं नियत शिक्षण म्हणजे हो. आपण 10वी नंतर जे काही शिक्षण घेतो त्यातलं. पण गायन हा विषय असा आहे ना, की तो नुसता पुस्तकातून शिकून होत नाही. तर त्याच्याकरता बरोबर. गुरु देखील तितकाच महत्वाचा आहे. तसे तुम्हाला भेटलेले गुरु? कॉलेजमध्ये असताना पंडित सुधाकर करंदीकर, हां. डॉक्टर हनुमंत बोर्ले हां. ह्यांनी पण खूप जीव लावून शिकवलं. करंदीकर सरांच्या तर आम्ही घरी जायचो. म्हणजे ते म्हणायचे की इथली वेळ पुरत नाही हं. कॉलेज. हं. तुम्ही दुपारनंतर घरी या. हं. त्यामुळे आम्ही 4 मुली घरी पुन्हा जायचो. हं. तिथे 1-2 तास पुन्हा आमची प्रॅक्टिस व्हायची आणि हं. मग आम्ही संध्याकाळी घरी यायचो. म्हणजे कॉलेजमध्ये असताना जवळजवळ सकाळी 9 ते संध्याकाळी 5 आम्ही फक्त गाण्यात असायचो. दुसरं काहीही व्यवधान नसायचं. हां. पुन्हा घरी आल्यावर फ्रेश होऊन पुन्हा रात्री 10 पर्यंत रियाज करायचा हां, हां. आणि पुन्हा पहाटे उठून रियाज आणि त्याच्यानंतर म्हणजे दुसरं काही व्यवधान ठेवलंच नव्हतं. हां, हां. त्यामुळे हे उशिरा सुरू होऊन सुद्धा होऊ शकतं. हां, हां, हां. संगीतामध्ये BA तुमचं लग्नापूर्वीच झालं होतं. त्यानंतर तुम्ही रत्नागिरीमध्ये आलात. रत्नागिरीमध्ये तुम्ही क्लास घ्यायला सुरुवात केलीत गायनाचे. हो. पण तुम्हाला स्वतःला असं वाटत होतं, की संगीतामध्ये, गाण्यामध्ये BA होऊन थांबायचं नाही, तर त्याच्या पुढेही आपण शिक्षण घेऊया आणि म्हणून संगीतामध्ये MA करायचं असं तुम्ही ठरवलंत. हो. तर तो प्रवास कसा सुरू झाला? लग्नानंतर इथे आले, क्लास सुरू झाले. हं. पण पुढे शिकायचं हा डोक्यातला विषय काही निघत नव्हता. हं. दरम्यान चैतन्याचा जन्म झाला. हं. मिस्टरांची बदली होण्याचा योग आला. योग आला. पण ती रत्नागिरीतून गोव्यात होणार होती. हो, ती रत्नागिरीतून गोव्यात होणार होती आणि ते पणजीत त्यांना राहावं लागणार होतं. मग आता पणजीत जर मी राहणार होते, तर मग संगीताचं शिक्षण पुढे घ्यायला संधी दिसत होत्या. हां. म्हणून मी गोवा कला अकादमीत जाऊन इंटरव्ह्यू दिला. हां. गोव्यात गेल्यानंतर हं. पणजीमध्ये राहायचं होतं. हं. तर मग पुढच्या शिक्षणाची संधी का सोडावी असं माझ्या मनात विचार आला. हं. त्या विचाराने मी गोवा कला अकादमीमध्ये इंटरव्ह्यू दिला. हं. तिथे गेल्यावर माझ्या लक्षात आलं की विदुषी डॉक्टर अलकादेव मारुलकर त्या तिथे शिकवणार आहेत. हं. आणि इंटरव्ह्यू झाल्यानंतर माझं शिक्षण पण त्यांच्याकडेच होणार आहे, त्यांच्या लिस्टमध्ये माझं नाव आहे हे बघितल्यावर मला जो अत्यानंद झाला हं. त्याला पारावार नाही. हं. आणि घरी आले मी आणि मला कळलं की माझ्या मिस्टरांची बदली रद्द झालेली आहे आणि ते रत्नागिरीतच राहणार आहेत. हां. हा प्रश्न निर्माण झाल्यावर मी लगेच भावाला विचारलं की आता मी ह्याच्यावर काय करू शकते. हां. त्याने लगेच मला सांगितलं तू अजिबात काळजी करू नकोस, चैतन्याला घेऊन इथे येत जा. हां. आणि वहिनी त्याला सांभाळत होती आणि मी गाणं शिकत होते. अरे वाह! त्यामुळे माझ्या MA करण्यात अलकाताईंचा वाटा आहे, तेवढाच माझ्या वहिनीचा पण वाटा आहे. खरंच. संगीतामध्ये MA केलं तर त्यावेळेला तुम्हाला अलकाताई गुरु म्हणून लाभल्या. पण फक्त MA होईपर्यंतच नाही, तर आजही तुम्ही त्यांच्याशी कनेक्ट आहात. हो. तर या सगळ्या प्रवासामध्ये अलकाताईंची एखादी आठवण सांगा ना? अलकाताई आमच्या खरं तर गुरु म्हणजे आईच्या ठिकाणीच आहेत त्या. हं. प्रेमळ आहेत प्रचंड. गाणं शिकवताना मात्र त्या फार कडक भूमिकेत असतात, हं. की जे त्यांना अपेक्षित आहे ते झालंच पाहिजे. बाकी त्या खूपच प्रेमळ आहेत. आणि जसं आई आपलं मन ओळखत असते, की आपण कितीही गप्प असलो तरी मनातली हलचल आईला कळते. तसंच अलकाताईंना प्रत्येक गोष्ट कळत असते असं मला तरी वाटतं. त्यांच्या समोर बसल्यावर तुम्ही पूर्ण अलर्ट असणं गरजेचं असतं. हां. तुमच्या मनात काय चाललं हे खरोखर शिकवताना त्या कितीतरी वेळा मला असा अनुभव आला की बोलून दाखवला, काय तुझं लक्ष नाहीये का? हां. तुला काही प्रॉब्लेम आहे का? हां. किंवा आपण एखाद्या नाट्यगीतांच्या कार्यक्रमाची वगैरे प्रॅक्टिस करून गेलो हां. आणि अलकाताईंसमोर बसल्यानंतर आलापी शिकवत असतील हं. आणि तुमचा गळा ज्या पद्धतीने चालतोय हं. लगेच विचारतात, काय मग नाट्यगीताची प्रॅक्टिस भरपूर झालेली दिसतेय. हं. म्हणजे हे जे आतून समजणं जोडणं आहे. आहे हां. हे खरंच दुर्मिळ आहे. हो. म्हणजे गुरु म्हणून त्या खूप श्रेष्ठ आहेत, हां. प्रश्नच नाही. हं. तसंच कार्यक्रमाच्या वेळेचा एखादा जर किस्सा सांगायचा झाला तर मी अलकाताईंकडे 2004 पासून शिकते. त्याच्यानंतर दर गुरुपौर्णिमेला आम्ही गातच असतो. 2014 सालीची गुरुपौर्णिमा ही माझ्यासाठी खूप अविस्मरणीय असते. हं. तिथे विशेष सांगायचं म्हणजे गुरुपौर्णिमेच्या दिवशी गायचं होतं. अचानक एक 5 वाजताच्या दरम्यान मला रत्नागिरीतून फोन आला हं.
की चैतन्याला इकडे बरं नाही आहे, तर हं. तुम्ही काय करता, येताय का म्हणून. हं. गोव्यात कार्यक्रम गोव्यात होता. होता हं. पोंड्याला. आता माझं गाणं होतं, पण मन मन एकदम दुहेरी हं, झालेलं. हं. तरी पण ठाम निश्चय करून मी स्टेजवर गेले हं, आणि नायकी कानडा मी त्या दिवशी गायले. हं. गाऊन झाल्यावर गाणं संपल्यावर ताई उठून आल्या स्टेजवर, मला मिठीत घेतलं आणि खूप त्यांनी माझ्याबद्दल जे काही मी आत्तापर्यंत कष्ट घेतले हं. एक 10 वर्षात, हं. ते सगळ्यांसमोर स्वतः ताई बोलल्या. हे हं. माझ्यासाठी खूप म्हणजे खूपच मी स्वतःला भाग्यवान समजेन आणि नक्की. असा दिवस माझ्या आयुष्यात परत येईल असं मला वाटत नाही. गुरुपेक्षा श्रेष्ठ खरंच जगात कोणी नाही. बिना कौन लगावे पार, गुरु बिना कौन लगावे पार, नाव पडी मझधार मेरे, नाव पडी मझधार, कौन लगावे पार, गुरु बिना कौन लगावे पार. हे सगळं होत असताना 2000 साली रत्नागिरीमध्ये आल्यानंतर क्लासची सुरुवात झालेली होती. हो, इथेही विद्यार्थी घडत होते. त्यांच्याबरोबर तुमचाही रियाज होत होता. नक्कीच. आणि विद्यार्थी संख्या जशी जशी वाढत होती तसं तसं विद्यार्थ्यांना व्यासपीठ उपलब्ध करून द्यायला हवं आणि यातूनच मला वाटतं कार्यक्रमांची सुरुवात झाली असेल. तर कार्यक्रमांना सुरुवात कशी झाली? खरं तर माझं शिक्षण उशिरा सुरू झाल्यामुळे मलाही शिकताना म्हणा किंवा कलाकार म्हणून घडताना काही अडचणी जाणवत होत्या, की हं. हे मला त्या वेळी मिळालं असतं तर मी ह्याच्यापेक्षा खूप छान करू हं, शकले असते. हं, हे माझ्या लक्षात येत होतं. हं. त्यामुळे विद्यार्थी घडवताना मी तो पहिला विचार ठेवला, की हं. हे ह्यांच्या होता कामा नये. आम्हाला मठातून, गगनगिरी महाराजांच्या मठातूनच विचारणा झाली, तुम्ही दरमहा इथे सेवा म्हणून कराल का? हं. म्हटलं नक्कीच करू आणि आम्ही त्याची सुरुवात गगनगिरी महाराजांच्या मठातूनच आमची सुरुवात म्हणजे परफॉर्मन्सला सुरुवात तिथून हां, झाली. हां. शेवटी संगीत ही सादरीकरणाची कला आहे. सादरीकरण. त्याच्यामुळे मुलांना सादरीकरण करायला मिळालं तर आपल्यालाही आनंद हो. होतो आणि मुलांची प्रगती कळते जास्त चांगली. हां. त्यावेळी आणि वादकांची म्हणजे प्रथमेश शहाणे, मंगेश मोरे, केदार लिंगायत, हं. मंगेश चव्हाण, हं. महेश दामले ह्या लोकांची खूपच मोलाची साथ मिळाली, की सेवा करू हे मी जरी एकटीने ठरवलं असतं, हं. तरी ते तसं घडू शकलं नसतं. हं. जर हे वादक माझ्याबरोबर नसते, तर हं. तसं घडलं हं. नसतं. हं. त्यामुळे ते होते. त्यांच्या खंबीर पाठिंब्यामुळे मी हे करू शकते. हं. 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 आता तुम्ही ज्या वादकांची नावं घेतलीत, ज्यांनी तुम्हाला साथसंगत केली त्यावेळेला, पण मला इथे एक मुद्दा असं सांगावासा वाटेल, की ते सगळे सहकलाकार, तुमचे सहवादक आजही तुमच्याबरोबर आहेत आणि अगदीच. तुमच्या प्रत्येक कार्यक्रमाला ते उपस्थित असतात. जरी ते साथसंगत करत नसले, तरी हो. सुद्धा हे सगळे तुमचे सहकारी जे वादक कलाकार आहेत, ते तुमच्याबरोबर असतात आणि त्यांचा प्रत्यक्ष सहभाग असतो कार्यक्रमामध्ये. ही म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. स्वराभिषेक हे खरं तर कुटुंबच आहे. हो. मी माझं स्वराभिषेक असं म्हणूच शकत हं. नाही. हं. आमचं स्वराभिषेक हो. आणि जे पहिल्यापासून जे वादक आहेत ते हं. आज तगायत आहेत. कधीही बोलावलं हं. आणि त्यांना जर कार्यक्रम नसेल तर ते आहेतच आणि ते फक्त वाजवायला नाही तर पूर्ण तयारीला असतात, की हं. सगळं पहिल्या दीप प्रज्वलनापासून एंड अगदी खुर्च्या उचलून ठेवण्यापर्यंत प्रत्येकाचा त्याच्यात सहभाग हातभार असतो. असतो. तुम्ही गुरु आहात, तर तुमच्या विद्यार्थ्यांविषयी काय सांगाल? मी स्वतःला भाग्यवान समजेन या बाबतीत, की मला अत्यंत गुणी असे खरेच सगळेच विद्यार्थी मिळाले. हं. जे की रियाज भरपूर करतात हं. आणि
पहिली 2 वर्ष त्यांची नातं जोडण्यात जातात. हं. एवढे डोळे झाकून विश्वास ठेवून असतात, की मी एक कॉल केल्यावर ते कुठेही कार्यक्रमाला म्हणा, हां. घरी रियाज असू दे. पण अगदी बराच काळ दिवसातला ते माझ्याबरोबर असतात. हं. तुला तानेचा रियाज आता वाढवला पाहिजे हां. हं. तुला आता हे क्लासिकलचं बरं जमतंय, पण आता तुला ठुमरीकडे बघायला पाहिजे. हं. हे सांगितल्यावर त्या कामाला लागणं, हां. हे खरंच गुरुसाठी भाग्यकारक आहे. हां. कारण तुम्ही सांगताय आणि समोरचा जर करत नसेल, तर हां. मग गुरु पण काहीच करू शकत नाही. हां. हां. आणि ते प्रेमळ पण आहेत, हां. की आज जे काय 25 वर्ष स्वराभिषेकला झाली, त्याच्यात विद्यार्थ्यांचा मोलाचा वाटा आहे. हां. ते एवढे लगन लावून शिकले, त्यांनी नाव कमावलं म्हणून स्वराभिषेक नावारूपास आलाय. हं. त्यांनी जर ते तसं केलं नसतं, तर हां. स्वराभिषेक एवढं खुललं नसतं. हां. पण मला याच्यामध्ये असं वाटतं, की सुरुवात जरी क्लास म्हणून झाली असली, तुमची शिकवण्याची पद्धत, तुमची सांगण्याची पद्धत आणि त्यांना दिलेलं मोटिव्हेशन ह्या गोष्टीसुद्धा त्याच्यामध्ये खूप मोठा भाग आहे, की विद्यार्थ्यांना यावंसं वाटणं, त्या हो. कार्यक्रमामध्ये सहभागी व्हावंसं वाटणं आणि हे माझं दुसरं घरच आहे. अगदी. इथपर्यंत बरोबर त्यांचं बोललात. हे होतं. तर याकरता मनाच्या जवळ जाऊन तुम्ही त्यांना शिकवता आणि म्हणूनच मला वाटतं तुमचं कुटुंब आज खूप मोठं आहे. तुमच्याकडून शिकून नंतरच्या पुढच्या शिक्षणाकरता जी बाहेर गेली आहेत. हो. तर असेही विद्यार्थी आहेत तुमच्याकडे. हो. तर त्यांच्याविषयी थोडं. ईशानी पाटणकर. हं. विशारदपर्यंत जवळ ती 15 वर्ष माझ्याकडे शिकली. हं. आणि आत्ता ती एम.ए. करण्यासाठी मुंबईत गेली आहे. हं. तसंच चैतन्य पहिला माझ्याकडे शिकला. हां. म्हणजे विशारदपर्यंतचं शिक्षण माझ्याकडेच झालं. हां. परफॉर्मिंग किंवा तालीम हां. किराणा घराण्याची ही पंडित जयतीर्थ मेवुंडींकडे झाली. हां. त्याच्यानंतर आता तन्वी मोरे चांगली गाते. हां. सिद्धी शिंदे हां. तिने स्वतःचे क्लास खेडमध्ये आता ती खूप छान काम करते. स्वतःचे विद्यार्थी तिने खूप चांगले घडवलेत. हां. आणि काही मुली धनश्री चौगुले, पुन्हा तन्वी मोरे पण, हां. की शाळेमध्ये संगीत शिक्षक म्हणून त्यांना संधी मिळाली. हां. हां. आदित्य पंडित हं. हा मुलगा पण फार सुंदर गातो. म्हणजे त्यामुळे अशी अनेक नावं हो. सांगता येतील, की गेल्या हो. 25 वर्षामध्ये जी मुलं आली, कारण संगीत हे क्षेत्र असं आहे ना, की सुरुवातीला आवड म्हणून येतात, हो, हो. पण नंतर विशारदपर्यंत सुद्धा काही जण पोचत नाहीत, हो. असं होतं. पण जी काही टिकतात, त्यातली खूप काही करून जातात. त्यांना चांगल्या संधी मिळतात. फक्त टिकून राहणं गरजेचं आहे. टिकणं गरजेचं. संस्थेची जडणघडण होत असताना काही गोष्टी त्याच्यामध्ये समाविष्ट केल्या जातात, की जसं तुम्ही म्हणालात, की गगनगिरी मठामध्ये तुमची मासिक सेवा सुरू झाली गायनाची, हो. कार्यक्रम सादर करण्याची. त्याचप्रमाणे पुढे जाताना तुमची संस्था आणि आणखीन एक संस्था हं. असे मिळून काही कार्यक्रम केले गेले किंवा आजही तुम्ही करताय. तर त्याविषयी थोडं. हो, आता मठातली सेवा, त्याच्यानंतर गुरुपौर्णिमेचे कार्यक्रम, दिवाळी पहाट हे सगळं लोकांच्या कानापर्यंत गेलेलंच होतं. हं. गान सरस्वती किशोरीताई आमोणकर यांच्या निधनानंतर हं. लगेचच क्लासमध्ये आमचा असा विषय झाला, की आपण त्यांच्यासाठी श्रद्धांजली म्हणून आपण छोटासा कार्यक्रम क्लासमध्येच हं. करूया. हं. त्यासाठी आपण काय करूया, आपण त्यांचीच गाणी गाऊया. हं. म्हणजे तो घरच्या घरीच कार्यक्रम करायचं ठरलं होतं आमचं. हं. त्याही गोव्याच्या. आणि ती ईशानीने जाऊन घरी सांगितलं, हं. की असं आम्ही क्लासमध्ये करणार आहोत. हं. तर मग ती गोष्ट संस्थेपर्यंत गेली. म्हणजे हं. मनोज पाटणकर संस्थेत असल्यामुळे ती तिथपर्यंत गेली. वेळी डॉक्टर कल्पना मेहता अध्यक्ष म्हणून तिथे आलेल्या. त्यांचा मला फोन आला, की तुम्ही हा कार्यक्रम आमच्या संस्थेबरोबर कराल का? हां. हां. हां, म्हटलं करू ना आम्ही. हां. आणि त्यांनी आम्हाला ती संधी दिली. हां. रत्नागिरी एज्युकेशन सोसायटी आणि स्वराभिषेक असा तो कार्यक्रम खूप छान, अगदी मोठा कार्यक्रम सादर सादर केला. केला. ती पहिली संधी होती आमच्यासाठी. हां. त्याच्यानंतर आम्ही रत्नागिरी एज्युकेशन सोसायटी बरोबर जवळजवळ 2 ते 4 कार्यक्रम केले. त्याच्यात खूप मोठा कार्यक्रम होता. 2 दिवसीय शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम हं. देवगंधार, हं. जो अलकाताईंच्या वडिलांच्या स्मृतीप्रित्यर्थ वेगवेगळ्या शहरात केला जातो. पुणा, नाशिक, गोवा. तर त्यावर्षी तो रत्नागिरीत केला गेला आणि तो संयुक्त विद्यमाने आम्ही केला. हं. तो खूप म्हणजे आठवणीतला असा कार्यक्रम कार्यक्रम झाला. आहे. हां. असे 3-4 आम्ही रत्नागिरी एज्युकेशन सोसायटी बरोबर केले. त्याच्यानंतर हिरेमठ अकॅडमी, हं. म्हणजे आपले रत्नागिरीतले सुप्रसिद्ध वकील राजशेखर मलुष्टे सर यांच्याबरोबर आम्ही बरेच कार्यक्रम केले. गुरुपौर्णिमा हा तर त्यांच्याबरोबर आम्ही दरवर्षी, सुरुवातही त्यांच्याकडूनच झाली. त्यांनीच हं. ते आम्हाला विचारलं, हं. की आमच्या हॉलमध्ये तुम्ही कराल का? हं.
तिथून सुरुवात झाली ती आता जवळजवळ 10 ते 15 वर्ष झाली. तोही कार्यक्रम त्यांच्याबरोबर सुरू आहे. हं. आणि 25व्या वर्षानिमित्त जो कार्यक्रम झाला हं. पंडित जयतीर्थ मेवुंडी सरांचा, तोही आज त्यांच्यामुळेच घडून आला. हं. तसंच स्वरस्नेह म्हणून आम्ही एक कार्यक्रम करतो. हं. तो डॉक्टर वर्षा भावे, हं. मुंबई, हं. त्यांची कलांगण म्हणून संस्था आहे. हं. त्यांच्याशी स्पर्धांमधूनच मुलांना स्पर्धांना घेऊन जाण्याच्या योगाने हं. त्यांच्याशी संपर्क येत होता हं. आधेमध्ये. त्यांनीही मग विचारणा केली की आपण दोघांनी मिळून शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम मुलांचा करायचा का? हं. दर 3 महिन्यांनी करू. एक मुंबईत सादरीकरण असेल मुलांचं, हं. दुसऱ्या वेळी रत्नागिरीत. हं. तर ह्या गोष्टीला आता 3 ते 4 वर्ष झाली. हं. आम्ही त्यांच्याबरोबर पण हा कार्यक्रम सुरू केला. किती छान. कारण रत्नागिरीतल्या कलाकारांना मुंबईमध्ये सादरीकरण करायला हां. मिळतं आणि मुंबईचे कलाकार इथे आल्यानंतर इथेही त्यांचं गायन आपल्याला बघायला मिळतं. हो, आणि क्लासमधल्या मुलांकरता खरं तर पर्वणीच आहे. पर्वणीच आहे ही. खरंच. अशा प्रकारचे कार्यक्रम करत असताना एक स्पर्धा देखील तुम्ही घेता. तर त्या स्पर्धेविषयी आनंद प्रभुदेसाई. रत्नागिरीमध्ये संगीत क्षेत्रातलं नावाजलेलं नाव म्हणजे हां. आनंद प्रभुदेसाई. खरं तर ही कल्पना होती गगनगिरी महाराजन ट्रस्टचे मुख्य राम पानगले यांची. हं. कारण प्रभुदेसाई सर बरीच वर्ष तिथे गुरुपौर्णिमेच्या दिवशी सेवा करायचे. हां. त्यामुळे त्यांना कुठेतरी ते वाटत होतं की ते एवढी वर्ष सेवा करत होते, मग त्यांच्या नावाने काहीतरी आपण केलं पाहिजे. हां. त्यांनी आम्हाला विचारलं की तुम्ही ह्यात आम्हाला मदत करू शकाल का? हं. अशी माझी इच्छा आहे. हं. म्हटलं अगदीच आनंदाने. आम्ही लगेच हो म्हटलं हं. आणि ह्याने आम्ही कामाला लागलो. मग त्या दृष्टीने आम्ही आमच्या परीने काही प्रायोजक बघायला सुरुवात केली. हं. आणि ते आम्हाला सहजच मिळाले. हं. जे की प्रभुदेसाई सरांचं नाव ऐकल्यावर आम्हाला त्यांनी पहिल्या प्रथम अगदी आम्ही नक्की एवढे पैसे देऊ. हं. आणि जे पहिल्या स्पर्धेपासून देणारे जे आहेत हं. ते आत्ताही आम्हाला तेवढीच रक्कम दरवर्षी न मागता देत आहेत. हं. हे खरंच प्रभुदेसाई सरांचं क्रेडिट आहे. हं. हे आमचं नाही. आणि ती स्पर्धा आम्ही दरवर्षी आता गेली एक 7-8 वर्ष घेतोय. हं. यशस्वीपणे पार काय करते. स्वरूप आहे त्या स्पर्धेचं? प्रभुदेसाई सर गाण्यातले जे काय अंग त्यांनी हाताळली हां. त्याचा आमचा प्रयत्न असतो की नाटकात काम करायचे. हं. म्हणून नाट्यगीत नाटकातले अभंग हां. अशी थीम घेऊन एकदा हां. किंवा अभंग गायन स्पर्धा. हां. तर पुढे डोक्यात आहे की सवेश नाट्य हां. हेही एक म्हणजे ते नाटकात काम करायचे हां. म्हणून ते एक डोक्यात आहे. हां. शास्त्रीय संगीताची स्पर्धा पण घ्यायचा विचार आहे. हां. हा त्यांच्या स्पर्धेचा भाग म्हणून, हां. त्या स्पर्धेचा भाग म्हणून. हां. तसंच आता आम्हाला स्वामी स्वरूपानंद अभंग गायन स्पर्धा हां. पावस हां. त्यांची पण स्पर्धा आम्ही गेली 4-5 वर्ष आयोजन करतोय. अच्छा. हां. या स्पर्धांच्या निमित्तानं सगळ्याच क्लासमधल्या मुलांना संधी मिळते आणि एकूणच रत्नागिरीमध्ये संगीतामध्ये काहीतरी केल्याचा आनंद मिळतो. हो, खूपच. म्हणजे हेच त्याच्यासाठीच हे सगळं आहे की आनंद मिळतोय ह्या हां. सगळ्यात. आणि मुलांना इथे स्पर्धा म्हणून व्यासपीठ कमीच मिळतंय. हां. हां. तर त्याचा एक तो प्रयत्न आहे की सगळ्या मुलांना त्यात भाग घेता यावा. हां. आणि स्पर्धेच्या निमित्ताने मुलं रियाज भरपूर करतात. हां. त्यांचा आत्मविश्वास वाढतो. आत्मविश्वास वाढतो. सादरीकरणाची एक सवय लागते त्यात. कारण प्रत्यक्ष कला सादर करणं खूपच साथीदारांसह वेगळं आहे. ही वेगळी गोष्ट वेगळी आहे. गोष्ट आहे. त्याचा त्यांना खूप चांगला फायदा होत असेल. तुमची स्वराभिषेक रत्नागिरी ही संस्था म्हणजे एक मोठं असं छान घर झालेलं आहे आणि तुमचा परिवार आहे तो, की परिवारामध्ये तुमचे साथीदार असतील, तुमची गाणारी चिमुकली मुलं असतील आणि त्यांचे पालक असतील. ही पालकांचा सगळी पण खूपच मोठा हां. तर त्याकडेच मी येणार होते, की पालकांचा तुम्हाला पाठिंबा कसा असतो? या बाबतीतला तुमचा अनुभव काय सांगाल? खरं तर बरेच पालक जागरूक आहेत. हं. खूप पालक असे आहेत की ते खूप सपोर्टिव्ह आहेत. हं. पडेल ते काम ते करत असतात. हं. काही पालक आहेत ते प्रत्यक्ष तिथे बॅनर लावणं म्हणा किंवा एखाद्या मुलाला जायची सोय नसेल हां. तर चला 4 हां. मुलांना घेऊन ते गेले, घेऊन आले. हां. हां. ही मदतच आहे ना. हो. म्हणजे आपली पण येणारे जबाबदारी पाहुणे असते. आहेत, त्यांचीही जबाबदारी असते. हां, ती त्या- एक जबाबदारी किंवा कार्यक्रम करायचा म्हणजे आपण बॅनर लावतो. हो. आमचे मोरे सर आहेत ते आज 25 वर्ष हां. न सांगता काहीही म्हणजे कार्यक्रम ठरला की झालं मॅटर फक्त मागून घेतात. बॅनर जे काय फ्लायर, बॅनर, बॅकड्रॉप सगळं न सांगता त्यांच्याकडून आम्हाला आयतं अगदी हातात मिळतं.
तर ही पण खरंच म्हणजे त्यांना थँक्स म्हणेन, की मला त्यात कुठेही डोकं घालावं लागत हं, नाही. हं, हं. असे अनेक पालक आहेत जे आपापल्या परीने आपापली सेवा करत असतात. हां, हां, हां. तुमच्या घरच्यांचा सहभाग म्हटला तर माहेरचं तुम्ही सांगितलंतच, पण हो. लग्नानंतर पतिराजांचा कितपत पाठिंबा होता? खूपच. त्यांचा पाठिंबा नसता, तर मी अलकाताईंकडचं गाणं घेऊच शकले नसते. हं. त्यांचा खूपच पाठिंबा आहे. ते संगीताच्या क्षेत्रातले नसले तरी सुद्धा तुमच्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये त्यांचं आयोजन, नियोजन असतं. कार्यक्रमात आहेच, हां, पण आमच्या दोघांच्याही शैक्षणिक भागात पण त्यांचं खूपच योगदान आहे, की हां, मी शिकत असताना तुला जेवढे दिवस जायचे तेवढे दिवस जा. हां, तू घरची काहीच काळजी करू नकोस. हां, शिवाय चैतन्य जेव्हा आता हुबळीला जाऊन शिकत हां, होता, तेव्हा 2 वर्ष त्यांनी नोकरी पण सोडली होती. हां. कारण नोकरीतून मला ब्रेक घेतला होता. हो, हो, हो. कारण काय, की मला क्लास सोडून जाणं शक्य नव्हतं. हां, मी एकटी त्याला घेऊन जाऊ शकत नव्हती. हां. त्यामुळे कारण जाणं तिथे अपेक्षित जाऊन होतं. राहावं लागायचं. राहावं लागायचं. तिकडे जायचं होतं आणि तिकडे हां, भाषा पण आपली नाही ना. हां, हां, सगळंच प्रांतच नवीन. हां. त्याच्यामुळे हे मोठं योगदान आहे त्यांचं. खरंच आहे. शिवाय सगळी तयारी. आम्ही हां, कार्यक्रमाला जात असू, हां. तर त्यांचं एवढं पण सकाळपासून लेकासाठी केलं ते केलंच, पण तुम्हालाही मोकळीक दिली होती. जाऊ शकतेस तिकडे हो, हो. आणि शिकू शकतेस. किंवा आत्ता माझा वैयक्तिक कार्यक्रम असू दे किंवा स्वराभिषेकचा असू दे, हां, सगळं नियोजन पूर्ण त्यांचं असतं. मी फक्त शिकवते हां. आणि विद्यार्थी तयार करते. पडद्यामागची सगळी कामं ते करत असतात. किती छान. रत्नागिरीमध्ये ज्या वेगवेगळ्या स्पर्धा होतात, त्यामध्ये आपल्या क्लासचे विद्यार्थी सहभागी होतातच. पण ज्या मुंबई, पुण्यासारख्या मोठ्या शहरांमध्ये स्पर्धा होतात, तिथेही आपली मुलं जातात. हं. तर त्याविषयी थोडं. लखनौची एक संस्था आहे, हां, मिलॉन म्हणून. हां. संगीत मिलॉन म्हणून त्यांची स्पर्धा होते. तिथे फक्त शास्त्रीय संगीतच गायलं जातं आणि तिथे संपूर्ण देशातली मुलं असतात. बरं. तर तिथेही आमच्या क्लासच्या मुलांना यश मिळालेलं आहे. हां, अर्थात हे सगळं क्रेडिट माझ्या गुरु अलकाताई यांचंच आहे. कारण त्यांची गायकी मला मिळाल्यामुळे मी हे सगळं करू शकले. हां, दुसरं म्हणजे टीव्ही चॅनलला सुद्धा हां, सुरनवा ध्यासनवा हां. किंवा मी होणार सुपरस्टार, इथे पण आपल्या क्लासची मुलं जाऊन तिथे यश मिळवलेलं आहे. आदित्य पंडितचा सहभाग होता हां. आणि ईशानी पाटणकर शेवटच्या 6 पर्यंत अंतिम फेरीपर्यंत अंतिम पोहोचली पर्यंत. होती. आदित्य लिमये हा मुलगा मी होणार सुपरस्टारमध्ये हां. जवळजवळ 1 वर्ष होता जात त्याचा होता तो सहभाग. तिथे गायला. हो. हां, हां. स्पर्धेमध्ये सहभागी होता. हो. अनेक वर्ष तुम्ही विद्यार्थ्यांना घडवताय आणि विद्यार्थ्यांबरोबरच त्यांच्या पालकांशी सुद्धा तुमचा संपर्क येतो. तर तीही सगळी आजही तुमच्या बरोबर आहेत. खरंच खूप मोठी गोष्ट आहे. कसं वाटतंय आज? खरंच खूप समाधान वाटतंय. रत्नागिरी येऊन काहीतरी आपण करू शकलो. अर्थात इथल्या माणसांचा पण खूपच म्हणजे परक्या ठिकाणी जिथे आपलं आधी कोणीच नव्हतं, हां. अशा ठिकाणी येऊन एखादी संस्था उभी करणं हं. आणि 25 वर्ष सतत कार्य करणं हे सोपी गोष्ट नाहीये. नाहीये. ह्या सगळ्यांचं सहकार्य आहे. स्वराभिषेक रत्नागिरी या संस्थेला 25 वर्ष पूर्ण झाली आणि त्यानिमित्ताने तुमच्याविषयी, तुमच्या संस्थेविषयी असं खूप सारं तुम्ही मनमोकळेपणाने बोललात आणि हे सांगण्याकरता आकाशवाणीत आलात. त्याबद्दल आकाशवाणीतर्फे आणि आमच्या असंख्य श्रोत्यांतर्फे तुम्हाला धन्यवाद देते. नमस्कार. तुम्हालाही खूप खूप धन्यवाद. कारण मला इथे बोलावलात आणि मुलाखत घेतलात. खूप खूप मनापासून धन्यवाद. श्रोते हो, स्वराभिषेक रत्नागिरी या संस्थेच्या संचालिका विनया परब मॅडम यांच्याशी आज आपण गप्पा मारल्या. संगीतातला त्यांचा प्रवास आणि त्यानंतर त्यांनी केलेली संस्थेची स्थापना याविषयी देखील आपण जाणून घेतलं. आजच्या कार्यक्रमातून मी पूर्वा आता आपला निरोप घेते. पुन्हा भेट आहेच. तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाचे सादर करते विवेक वानखडे.